नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट अशा वॉर आणि बिझनेस न्यूज कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे इराण USA वॉर बद्दल. मित्रांनो, काल फॉक्स न्यूजला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये ट्रम्प यांनी इराणच्या IRGC सोबत बॅक चॅनल टॉक सुरू असल्याचं सुचवलं होतं. पण आज त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की सध्या इराणसोबत कुठलेही टॉक सुरू नाहीत आणि भविष्यातही ठरलेल्या नाहीयेत. तसंच US नावेल ब्लॉकेड पूर्ण ताकदीने सुरूच आहे. याचवेळी त्यांनी असाही दावा केला आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता ओपन आणि ऑपरेटिंग आहे आणि सर्व वॉटर माइन्स निकामी करण्यात आले आहेत. पण त्याचवेळी त्यांनी हॉर्मुझला न्यू US टेरिटरी असं लेबल लावलेला मॅप सुद्धा पोस्ट केला आहे. मित्रांनो, एकाच दिवसात इतकी परस्पर विरोधी वक्तव्य येणं हे बाजारासाठी सर्वात मोठा धोका आहे. कारण अनसर्टेनिटी ही क्लॅरिटीपेक्षा जास्त नुकसान करते. त्यामुळे क्रूड ऑइल आणि OMG स्टॉक्समध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठी व्हॉलेटिलिटी दिसू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झोहो बद्दल. तर सॅस कंपनी झोहोनी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ONDC मध्ये 70 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली असून याचा उद्देश भारताचं सॉव्हरेन डिजिटल कॉमर्स इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं आहे. झोहोच्या विक्रा सेलर ॲप आणि झोहोच्या इतर फायनान्स सूट ॲप्लिकेशन मार्फत आता ONDC नेटवर्कवर 616हून अधिक शहरांमध्ये 7.64 लाखांहून अधिक सेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स काम करत आहेत आणि शेतकरी व रुरल सेलर्सच्या ऑर्डर व्हॉल्यूममध्ये फायनान्शियल इयर 26 मध्ये 11 पटीने वाढ झाली आहे. मित्रांनो, मोठ्या टेक कंपनी जेव्हा असं पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा त्याचा थेट फायदा लहान दुकानदार आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. यातून भारताच्या डिजिटल कॉमर्स इकोसिस्टीमचं Amazon, फ्लिपकार्टच्या पलीकडे डेमोक्रटायझेशन होत असल्याचं दिसत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टोरेंट गॅस बद्दल. तर अहमदाबाद बेस्ड टोरेंट ग्रुपचा भाग असलेली टोरेंट गॅस ही कंपनी 4,000 कोटी रुपयांच्या IPO साठी याच आठवड्यामध्ये अपडेटेड ड्राफ्ट पेपर्स दाखल करण्याची शक्यता आहे. सेबीने जूनमध्येच या कंपनीच्या कॉन्फिडेन्शियल IPO फायलिंगला मंजुरी दिली होती. टोरेंट गॅस भारतातल्या 8 राज्यांमध्ये आणि एका युनियन टेरिटरीमध्ये 2 लाखाहून अधिक घरांना आणि 1300हून अधिक इंडस्ट्रीजना पाईप नॅचरल गॅस पुरवते. तसंच जवळपास 500 CNG स्टेशन चालवते. मित्रांनो, 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये IPO मार्केट थोडं संथ होतं. पण जुलैपासून 27 कंपनीजनी IPO जाहीर केले आहेत. त्यामुळे टोरेंट गॅस सारख्या स्टेबल कॅश फ्लो असलेल्या गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनीचा IPO येणं हे प्रायमरी मार्केटमध्ये पुन्हा जोर येत असल्याचं लक्षण आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे निफ्टी 50 बद्दल. तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार निफ्टी कंपनीचा Q1 FY27 मधला प्रॉफिट आफ्टर टॅक्स वार्षिक 18% वाढला आहे, जो गेल्या 10 क्वार्टरमध्ये सर्वात मोठी ग्रोथ आहे आणि अॅनालिस्टच्या अंदाजापेक्षा तब्बल 8 पर्सेंटेज पॉइंट्सने जास्त आहे. ही ग्रोथ फक्त काही मोजक्या कंपनीज पुरती मर्यादित नाही तर 19 सेक्टर्सनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. फायनान्स, मेटल्स आणि OMC वगळून ऑइल गॅस हे या तिमाहीतले सर्वात मजबूत कॉन्ट्रीब्युटर होते. तर ऑटोमोबाईल, केमिकल, टेक्सटाईल आणि रिअल इस्टेटमध्येही मजबूत ग्रोथ दिसलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेबीच्या नवीन रूल बद्दल. तर मित्रांनो, सेबीने NRI, OCI आणि परदेशी नागरिकांसाठी पूर्णपणे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रोसेस प्रस्तावित केली आहे, ज्यामध्ये FATF कंप्लायंट देशात राहणाऱ्या व्यक्तींना भारतात प्रत्यक्ष उपस्थित न राहता डिजिटल KYC पूर्ण करता येणार आहे. झिरोदाचे फाउंडर नितीन कामत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की सध्या हा ऑनबोर्डिंग प्रोसेस जवळपास 60 दिवसांपर्यंत लांबतो, ज्यामुळे अनेक संभाव्य इन्व्हेस्टर सुरुवातीलाच माघार घेतात आणि हा नवा प्रस्ताव लागू झाला तर हा वेळ 1 ते 2 दिवसांवर येऊ शकतो. मित्रांनो, NRI कडे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टेबल कॅपिटल असतं आणि ते भारतीय बाजारासाठी एक ड्युरेबल सोर्स ऑफ इन्फ्लो ठरत असतं. त्यामुळे हा रिफॉर्म जर लागू झाला तर परदेशातल्या भारतीयांचा पैसा वेगाने भारतीय स्टॉकमध्ये येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ChatGPT बद्दल. तर OpenAI आज ChatGPT फॉर टीन्स लॉन्च केला असून हे खास 13 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी बनवलं आहे, ज्यामध्ये सुसाईड, सेल्फ हार्म आणि रोमॅन्टिक सेक्शुअल चॅट सारख्या कंटेंटवर कडक निर्बंध असणार आहेत. OpenAI युजर्सचं वय प्रत्यक्ष व्हेरीफाय करत नाही, पण एका एज प्रेडिक्शन मॉडेलद्वारे युजरच्या क्वेरीजच्या पद्धतीवरून तो मायनर आहे का हे ओळखून
ऑटोमॅटिकली 3 सेफगार्ड लागू केले जाईल. या व्हर्जनमध्ये चॅटबॉटला स्वतःच्या भावना असल्याचं किंवा तो कॉन्शियस असल्याचं सुचवण्यातही मनाई आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो विप्रो कन्झ्युमर केअर बद्दल. तर विप्रो कन्झ्युमर केअर आणि लाइटनिंग स्किन केअर ब्रँड डर्माटच मधली 60% हिस्सेदारी 387.5 कोटी रुपयांच्या एंटरप्राइज व्हॅल्यूला विकत घेतली असून उरलेली 40% हिस्सेदारी पुढच्या 3 वर्षात विकत घेतली जाईल. डर्माटचचे को फाउंडर अनिश नागपाल आणि अमित पासवानी सध्याच्या मॅनेजमेंट टीम सोबत बिझनेस चालवत राहतील. डर्माटचचं फायनान्शियल सर्व्हिसचं रेव्हेन्यू 131 कोटी रुपयांचं होतं, जे FY25 पेक्षा 114% जास्त आहे आणि ही विप्रो कन्झ्युमर केअरची जगभरातील 18वी तर या महिन्यातील तिसरी ॲक्विजिशन आहे. मित्रांनो विप्रो कन्झ्युमर केअर सातत्याने D2C ब्रँड्स विकत घेत आहे. डिजिटल फर्स्ट स्किन केअर सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती ते मजबूत करत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो नायके बद्दल. तर जागतिक स्पोर्टवेअर जायंट नायकेचा स्टॉक 2021 मधल्या सर्वकालीन उच्चांकापासून तब्बल 78% कोसळून सप्टेंबर 2014 नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. 2021 मध्ये कंपनीचं मार्केट कॅप जवळपास $255 बिलियन होतं आणि आता ते फक्त $58 बिलियन आसपास उरलं आहे. म्हणजे $200 बिलियन अधिकची व्हॅल्यू नष्ट झाली आहे. चायनामधली कमजोर परफॉर्मन्स, बदलती कन्झ्युमर प्रेफरन्स, अपयशी ठरलेली डायरेक्ट टू कन्झ्युमर स्ट्रॅटेजी आणि नवीन स्पोर्ट्सवेअर ब्रँड्सकडून वाढती स्पर्धा ही या घसरणी मागची प्रमुख कारणं ठरली आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गुगल पिक्सेल प्रोडक्शन बद्दल. तर गुगलने 2027 पासून आपले पिक्सेल स्मार्टफोन्स, स्मार्ट वॉचेस आणि वायरलेस इयरबड्स यांचं प्रोडक्शन पूर्णपणे चायना बाहेर हलवण्याचा निर्णय घेतला असून हे प्रोडक्शन आता व्हिएतनाम आणि इंडियाकडे वळवलं जाईल. व्हिएतनाममध्ये हाय एंड पिक्सेल स्मार्टफोनच्या यशस्वी प्रोडक्शन नंतर कंपनीला या टाइमलाईनवर पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. असं झाल्यास सॅमसंग नंतर गुगल ही दुसरी मोठी ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड ठरेल जी आपलं हँडसेट प्रोडक्शन चायनापासून दूर नेईल आणि हा निर्णय प्रामुख्याने US चायनामधल्या वाढत्या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे घेतला जात आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो यंदाच्या फेस्टिव्ह सीझन बद्दल. तर मित्रांनो एका ताज्या अहवालानुसार यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ई कॉमर्स, लॉजिस्टिक, क्विक कॉमर्स, ऑर्गनाइज रिटेल आणि सेबी सेक्टरमधून 2.5 ते 2.7 लाख टेम्पररी जॉब्स तयार होण्याची शक्यता आहे, जी गेल्या वर्षीच्या 2.16 लाख जॉबच्या तुलनेत 15 ते 20% जास्त आहे. यातल्या जवळपास 45% मागणी टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून येणार आहे. तर जवळपास 25% सिजनल एम्प्लॉई पुढे लॉंग टर्म रोल्समध्ये ट्रान्झिशन होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे स्विगी बद्दल. तर स्विगीने आपल्या रेस्टॉरंट पार्टनर ॲपवर गुरु नावाचा 24/7 AI पॉवर्ड असिस्टंट लॉन्च केला असून तो 720हून अधिक शहरांमधल्या 2.7 लाखांहून अधिक रेस्टॉरंटना उपलब्ध असेल. गुरु 20हून अधिक व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये काम करतो, ज्यामध्ये हिंदी, कन्नडा आणि तेलुगू यांचा समावेश आहे आणि रेस्टॉरंट ओनर्सना त्यांचे पेआउट तपासणं, ॲड कॅम्पेन लॉन्च किंवा मॉडिफाय करणं आणि GMV व ऑर्डरचं फुल फनेल ॲनालिसिस बघणं शक्य होणार आहे. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे लेन्सकार्ट बद्दल. तर लेन्सकार्ट सोल्युशनचा स्टॉक आज 5.5% वाढून ₹640 रेकॉर्ड हायवर पोहोचला आहे, कारण कंपनीने चायनामध्ये वेन्झाओ फ्रेमकार्ड ट्रेड नावाची नवीन स्टेप डाऊन सबसिडियरी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी लेन्सकार्टच्या बाओफेंग फ्रेमकार्ड या जॉईंट व्हेंचरची उपकंपनी असून आयवेअर आणि संबंधित ऑप्टिकल प्रोडक्टच्या ट्रेडिंग, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं काम बघणार आहे, ज्यामध्ये वोफँग फ्रेमकार्डचा 55% हिस्सा असणार आहे. या तेजीसह लेन्सकार्टचा स्टॉक 2026 मध्ये आतापर्यंत 39% वाढला आहे. मित्रांनो लेन्सकार्ट आता फक्त भारतीय मार्केटपुरती मर्यादित न राहता चायना सारख्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये आपली सप्लाय चेन अधिक मजबूत करत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे MCX बद्दल. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCXनी कोल आणि मिनरल्ससाठी डेडिकेटेड स्पॉट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी 200 कोटी रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट जाहीर केली आहे, जी दोन्ही सबसिडीजमध्ये समान वाटली जाईल. सेबीने या दोन्ही बिझनेससाठी प्रत्येकी जवळपास 100 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंटला आधीच मंजुरी दिली आहे, पण कोल कंट्रोलर ऑर्गनायझेशन आणि इंडिया ब्युरो ऑफ माइन्स कडून लायसन्स मिळणं अजून बाकी आहे. या प्लॅटफॉर्म्समुळे कोल, आयर्न ओर आणि बॉक्साईटसाठी एक सेंट्रलाइज डिजिटल मार्केट प्लेस तयार होणार आहे. तर मित्रांनो आता समजून घेऊया आजचे पिवट पॉइंट्स.
तर मित्रांनो निफ्टीचा पिवट पॉईंट आहे 24,192, त्यामुळे रेजिस्टन्स असणार आहे 24,284 आणि 24,412. त्यामुळे निफ्टीचा रेजिस्टन्स असणार आहे 24,284 आणि 24,412. तसेच सपोर्ट असणार आहे 24,064 आणि 23,972. तसेच मित्रांनो सेन्सेक्सचा पिवट पॉईंट आहे 77,362, त्यामुळे रेजिस्टन्स असणार आहे 77,624 आणि 78,012. तसेच सपोर्ट असणार आहे 76,974 आणि 76,712. मित्रांनो बँक निफ्टीचा सपोर्ट असणार आहे अंदाजे 57,500 आणि रेजिस्टन्स असेल 59,000. आणि जिओपॉलिटिकल टेन्शन कायम असल्यामुळे सुरुवातीला व्हॉलेटिलिटी नक्कीच असू शकते. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.